नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट सह्याद्री यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटेच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. आपल्या देशात दुग्ध व्यवसाय हा परंपरागत चालत आलेला शेतीपूरक व्यवसाय आहे. मागील 2 वर्षात कोरोनाने मानवी जीवनात अनेक बदल घडून आणले, परंतु अशा परिस्थितीतही दुग्ध व्यवसायाचे महत्त्व कमी झालेले नाही. या बिकट काळातही दुग्ध व्यवसायाच्या आधारे यशस्वीपणे उदरनिर्वाह करणे शक्य आहे, हे काही शेतकऱ्यांनी दाखवून दिले. यापैकीच एक शेतकरी म्हणजे अमोल गुलाबराव सोनवणे, मुक्काम राहू, तालुका दौंड येथील श्री सोनवणे डेअरी फार्मचे मालक. त्यांनी केवळ 6 म्हशींपासून या व्यवसायात पदार्पण केले होते. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज त्या व्यवसायाचे वटवृक्ष झालेले दिसून येते. चला तर जाणून घेऊया या शेतकऱ्याची यशोगाथा. मध्ये तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील. तुम्ही कोणाच्या जीवावरती, आई वडील भाऊ ह्यांच्या जीवावरती धंदा न करता स्वतःच्या जीवावरती धंदा करायचा. जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या, स्वतःच्या पायावर उभा राहा, तशी तुम्ही स्वतः जबाबदारी घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहून हा जर धंदा केला तर नक्कीच तुम्हाला त्यात यश येईल. हां, नक्की तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट लागतो, पण भाऊ धारा काढतोय मी इकडं गेलो असं केल्याने तो धंदा कधी सक्सेस नाही होऊ शकणार. आता जसं आमचं सांगितलं, आमची 4थी पिढी आहे ह्या व्यवसायामध्ये. माझं शिक्षण मी BE मेकॅनिकल केलं, त्याच्यानंतर बाहेर ऑस्ट्रेलियाला गेलो आणि शेवटी मग मी एकटा असल्यामुळे पण ह्या आमच्या व्यवसायामध्ये फॅमिली बिझनेसमध्ये मी उतरलो. पण अनुभव म्हटलं तर मी लहानपणापासून आम्ही म्हैस बघणे, म्हशीचं दूध बघणे, सुट्टी लागली की गोठ्यावर जाणे, हे आम्ही लहानपणापासून करतोय. त्यामुळे आम्हाला त्यात एक ऑटोमॅटिक इंटरेस्ट किंवा रक्तात उतरणं असा विषय झाला. नमस्कार सर, मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव अमोल गुलाबराव सोनवणे, मी राहायला पुण्यात असतो आणि माझा फार्म राहू, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे आहे. सर, किती वर्ष झाली आता आपण हा फार्म रन करताय सध्या? तसं आमची ही 4थी पिढी आहे ह्या फार्ममध्ये. म्हणजे माझ्या पणजीने हा व्यवसाय चालू केला होता. मी 2010 पासून ह्या व्यवसायामध्ये आहे स्वतः. आता मला सांगा, आपला हा जो संपूर्ण फार्म आहे याची सुरुवात कशी केली होती? तुम्हाला याची कल्पना कशी सुचली? नाही, म्हणजे हा आमचा 4थ्या पिढीचा असल्यामुळे मग कल्पना असा हा विषय नाही. आमचा फॅमिली बिझनेसच म्हणलं तर चालेल. म्हणजे फॅमिली बिझनेसच रन करतोय मी. पिढीजात व्यवसाय आमचा आहे. मला सांगा सर, आपला हा जो फार्म आहे याची ज्यावेळेस सुरुवात केली होती, तुमच्या कुणी का होईना बाबांनी सुरुवात केली असेल किंवा कुणी सुरुवात केली, त्यावेळेस किती म्हशी होत्या आपल्याकडे तरी? त्यावेळेस आमच्याकडं एक 70-80 म्हशी वगैरे असायच्या. आज आपल्याकडे एक 400 जनावरं आहेत. आणि ह्या ज्या म्हशी आहेत सर, ह्या कोणत्या जातीच्या सध्या आपल्या फार्म? आमच्याकडं सर्व म्हशी ह्या मुरा ह्या जातीच्या म्हशी आहेत, ज्या आम्ही जिंद म्हणून गाव आहे हरियाणामध्ये, तिथून आणतो. सर मला सांगा, तर आपण ह्या ज्या हरियाणावरून म्हशी आणल्यात त्यांची प्रोसेस काय आहे तिकडून इकडे आणण्याची सर? त्यात एक 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही तिथल्या व्यापाऱ्यांना ऑर्डर द्यायची आणि ते व्यापारी तिकडं म्हशी भरून तुम्हाला इकडं पाठवणार, हा एक विषय झाला. दुसरा विषय असा की आपण स्वतः हरियाणाला जायचं, ती म्हशीची निवड आपण स्वतः त्या व्यापाऱ्याबरोबर फिरून करायची आणि त्या व्यापाऱ्याचा नफा आणि त्या म्हशीची किंमत ती तिथं देऊन त्याला यायची. ज्यावेळेस म्हशी इथं डायरेक्ट व्यापारी पाठवतो त्यावेळेस व्यापारी 12 लिटरची एक बोली करतो की ते प्रकार म्हशीला 12 लिटर दूध भरेल. ज्यावेळेस आपण स्वतः जातो त्यावेळेस ती बोली नसते, कारण आपण स्वतः चॉईस केलेली म्हैस आपण आणलेली असते. मग ती म्हैस किती दूध देईल हे तुमचं नशीब. तर सर, आता जो आपला फार्म आहे हे किती क्षेत्रात आहे संपूर्ण? हा टोटल आत्ता माझा फार्म हा 4 एकरामध्ये आहे इथं. म्हणजे माझे क्वार्टर्स, फार्म हा सगळा एक 4 एकरामध्ये आहे. टोटल माझं इथं एक 60 एकर क्षेत्र आहे. 60 एकर क्षेत्र आहे. सर मला सांगा, आता आपला जो हा फार्म आहे याचा एक मला रोजचा दिनक्रम सांगा, कशा पद्धतीने चालतो हा दिवसभर? असंच पकडून चाला की पहाटे 3:30 वाजता आमचे सगळे लेबर उठतात. ते लेबर जो चारा आणि खुराक म्हणजे बार्ली आणि आंबवनमध्ये आलं सरकी, मका चुनी, हरभरा चुनी आणि ऊसाची कुट्टी वगैरे हे सगळे मिक्सिंग करून त्यांनी आदल्या दिवशी रात्री ठेवलेले असतात. हे सकाळी 3:30 वाजता उठून ते सगळ्यात दुभत्या जनावरांना ते टाकून घेतात आणि 4 वाजता त्यांचं मिल्किंग प्रोसेस चालू होती.
ही मिल्किंग प्रोसेस त्यांची 4 वाजल्यापासून एक 6:30च्या रेंजमध्ये चालते. 6:30 वाजच्या पुढे ते एक अर्धा पाऊण तासाचा ब्रेक घेतात, चहा वगैरे पितात आणि त्याच्यानंतर म्हशी सगळे एक तळं केलेलं आम्ही स्विमिंग पूल केलेलं आहे म्हशींसाठी, त्याच्यात सोडून देतात. म्हशी स्विमिंगला गेल्यानंतर सगळे गोटे मोकळे झाल्यानंतर ते त्या गोठ्यांचं शेण ओढून घेणे, म्हशीला चारा टाकून घेणे, हिरवा चारा. त्याच्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये वाडं असेल, नेपियर ग्रास असेल, नवीन जातीचं एक नेपियर ग्रास आलेला आहे, सुपर नेपियर. हे जी मिक्स केलेली कुट्टी असती ती कुट्टी ते सगळे लाईनीमध्ये टाकून घेतात. म्हशी एक 8:30-9च्या रेंजमध्ये तळ्यातून बाहेर येतात. ते म्हशी जाग्या बांधले जातात आणि गडी मग त्यांचे सुट्टी करतात. 1 वाजता परत ही प्रोसेस चालू होती आपली. सर, तर मला सांगा, आता तुम्ही आत्ताच बोलला की तुम्ही स्विमिंग टँक बांधलाय मशीनसाठी, जे ही एक कल्पना कशी आली, याचा नेमकी फायदा काय आता मशीनसाठी? ही कल्पना म्हणजे आम्ही ज्या हरियाणाला म्हशी आणायला गेलो त्यावेळेस आम्ही बघितलं की प्रत्येक वाडींमध्ये तिथल्या गव्हर्नमेंटनी एक तळी केलेली आहेत. तिथं त्या तळ्यांमध्ये प्रत्येक शेतकरी स्वतःचं जनावर म्हैस हे सोडून देतो, ते तळ्यांमध्ये जाऊन पोहतं. तर त्यांनी तिथं का असं केलं, तर म्हैस ही अर्धजंजल प्राणी आहे, म्हणजे हिप्पोपोटमसच्या कॅटेगरीमधले. त्यांना स्वेट ग्लँड्स म्हणजे घामाचे छिद्र हे नसतात. त्यांना त्यांच्या बॉडीतली हीट जी असती ती लॉस करण्यासाठी, ती काढण्यासाठी ते चिखलात पाण्यात लोळतात. तर त्यासाठी हरियाणामध्ये हे आम्ही बघितलं की प्रत्येक जनावर जर तळ्यात जातं आहे, मग आम्ही तीच कल्पना इथं अप्लाय केली. आम्ही एक जवळपास 6,000 स्क्वेअर फूटच्या एक तळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये एका वेळेस आमचे दुभते जनावरांचा एक लॉट असतो आणि भाकड मशीनचा एक लॉट वेगळा असतो. हे वेगळ्या लॉटमध्ये आम्ही ते जनावरं तिथं आत सोडतो. भाकडा म्हशी बाहेर आल्यानंतर ताज्या म्हशी जातात. त्या पिरियडमध्ये मग त्यांनी दुधाच्या क्वालिटीवरती, दुधामध्ये, प्रोडक्टिव्हिटीमध्ये सगळ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट मिळतो आम्हाला. आता मला सांगा सर, तुम्ही जी चारा लागवड केली आहे, म्हणजे आता आपल्याकडे कोणकोणती चारा लागवड केली आपण आपल्या शेतीत? आमच्याकडे ऊस, आम्ही कधीमध्ये मका पण करतो, आणि सुपर नेपियर हा जवळपास आत्ता माझ्याकडं 13.5-14 एकर सुपर नेपियर गवत आहे. आणि आत्ता अजून एक 3 एकर क्षेत्र मी नेपियरची लागवड करणार आहे ह्या चालू महिन्यामध्ये, 10 दिवसामध्ये. सुका चारा नाही घालत का आपण मशीनला? सुका चारा मी सध्या तरी नाही वापरत आहे. आम्ही सुका चारा स्टॉक करून ठेवतो. तो फक्त ज्यावेळेस आमच्याकडे रेग्युलर जो चारा आहे, जर कुठल्या पाऊस झाला जास्त आणि तो आम्हाला तोडताना तो उपलब्ध नाही होऊ शकला, त्यावेळेस आम्ही सुका चारा वापरतो. सुक्या चाऱ्यामध्ये आम्ही गव्हाचं काड असेल किंवा हरभऱ्याचं भुसकट असेल, तुरीचं भुसकट असेल, कडब्याची कुट्टी असेल, हे आम्ही स्टॉक करून ठेवतो. सर, मला सांगा, आता आपल्या जो हा फार्म आहे, या फार्मवर मशीनसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे आपण? आम्ही प्रत्येक म्हशीच्या गव्हाणीमध्ये 2 टाईम पाणी सोडतो. म्हणजे सकाळी जसे 9 वाजता म्हशी कुट्टी खायला बांधल्या जातात जागेवरती, त्याच्यानंतर एक वेगळी टीम आहे जी 11 वाजता येऊन सगळी गव्हाणी झाडून घेते. त्यात कुट्टी जर काय एक्सेस राहिली असेल ते काढून घेणे, गव्हाणी, त्यामुळे गव्हाण पण साफ होते आणि त्याच्यामध्ये पाणी सोडतात. ह्याच पाण्याचा वापर ज्यावेळेस आम्ही 1 वाजता, ज्यावेळेस गडी आमचे परत भैये लोक जे परत येतात, जे मिल्किंग करणार आहेत, म्हशी परत ज्यावेळेस सोडले जातात तळ्यामध्ये, त्यावेळेस ते जे पाणी आहे ते उचलून गोठा धुवायलासाठी वापरत जातात. आणि सर, सध्या आपला फार्म दुधाची निर्मिती होती सर. आम्ही आमच्या गोठ्यामध्ये एक 1800 ते 2000चं क्वांटिटीचं प्रोडक्शन मेंटेन करतो. पण करोनाच्या प्रादुर्भावामुळं जरा डिमांड कमी असल्यामुळं तो सध्या आकडा आम्ही एक 1600-1700 वरती मेंटेन केलेला आहे. आणि या फार्मचं रोजचं जे काम आहे सर, ते पाहण्यासाठी आपल्याकडं किती लेबर आहे सध्या? माझ्याकडं मिल्किंगसाठी एक 16 ते 17 भैये आहेत. मेडिकल ट्रीटमेंटसाठी 2 माणसं वेगळी लावलेली आहे. त्याच्यासाठी कुट्टी करणे आणि शेण काढणे ह्याच्यासाठी एक 3 फॅमिलीची टीम वेगळी आहे. आणि पाणी लावण्यासाठी एक फॅमिलीची टीम वेगळी आहे. म्हणजे 24 लोक काम करतात. तर सर, आता आपल्याला ह्या मशीनच्या दुधाचं उत्पन्न तर भेटतंच आहे, पण हे जे शेण आहे याची विक्री तुम्ही बाहेर करता, खत वगैरे तयार करून? हा आमचा खूप शेतीचा भाग असल्यामुळं आमच्याकडनं आजूबाजूचे शेतकरी जसं त्यांचे ऊस गेले की आता मार्च-एप्रिल महिन्यामध्ये रानं तयार करतात, त्या पिरियडमध्ये ते आमच्याकडनं शेण घेऊन जातात. आंबट ओलं शेण जे असतं ते आम्ही एक 2,000 ब्रासने विक्री करतो. आणि ज्या लोकांना वाळलेलं शेण हवं पाहिजे आहे ते आमच्याच इथं मागच्या बाजूला स्वतःच्या स्वखर्चाने ते पांगून दुसऱ्या दिवशी ते भरून घेऊन जातात. त्याचा बाजार 2300 ते 2400 रुपये ब्रासचा असतो सुकलेल्या शेणाचा.
तर सर आता आपला जो फार्म आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे, कशा पद्धतीचं आहे? हे आम्ही एकदम जुनं ट्रेडिशनल पद्धतीचं गोठा आहे. जसं जसं आमचा धंदा वाढत गेला तसं आम्ही ते गोटे वाढवत गेलो. पण ज्याला नवीन गोठा तयार करायचा असेल तर त्यांनी अजून कमीत कमी लेबर कसे लागतील आणि आधुनिक पद्धतीने आपलं काय करता येईल ह्याचा विचार करून त्यांनी गोठा बांधावा. सर तर आता मी पाहिलं की आपल्या इथं ह्या पाट्या लावलेल्या होती, त्याच्यावर नोंदी केलं तुम्ही कसल्या तरी, ते कशाचं आहे नेमकं? आमच्या प्रत्येक म्हशीच्या कानामध्ये एक टॅग आहे. त्यावरती म्हणजे टॅगवरती त्याचा नंबर, म्हशीचा नंबर लिहिलेला आहे. तो त्या पाटीवरती तो नंबर टाकून त्याच्या खाली 3 तारखा मेंटेन करतो. एक CRV डेट म्हणजे कार्विंग डेट, म्हणजे त्या म्हशीला बच्चा कधी झाला. त्याच्या खाली असते मेटिंग डेट, तो बच्चा झाल्यानंतर तिची लागवड कधी झाली. आणि खाली तिसरी ज्यावेळेस ते चेकिंग झाल्यानंतर जे प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर एक ड्यू डेट टाकतो. ह्या 3 डेट्स खूप महत्त्वाच्या आहेत ह्या धंद्यासाठी. म्हणजे हा सगळा प्रॉफिटेबिलिटी किंवा हा धंद्याचा फायदा जो आहे हा ह्या 3 डेट्सवरती खूप मेंटेन करतो. तुमच्या गोठ्यामध्ये दुभते जनावरं किती आहेत, त्या ते लागवडी किती झालेल्या आहेत, ते पुढे व्यायला कधी आहेत. जर तुमचं हे गणित फेल झालं तर तुमचा धंदा फेल होतो. सर समजा एखादा शेतकरी आहे किंवा तरुण आहे, त्याला जर म्हशीची निवड करायची तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे? म्हशीची जात ही कोणती आहे ही म्हशीच्या शिंगांवरनं ओळखली जाते बऱ्यापैकी आणि तिच्या शरीरावरनं. तर तिची शिंग कशी आहेत, तिची उंची कशी आहे, तिचा खुबा किती रुंद आहे, तिची कातडी किती पातळ आहे. जाड कातडीची जनावर तेवढं दूध म्हणावं असं देत नाहीत. मग आम्ही प्रत्येक जनावर घेताना कातडी देखील ओढून बघतो. तिची शेपटी वरपासून खालपर्यंत पातळ हवी, म्हणजे जाड शेपटीची जनावरं दूध म्हणावं तशी देत नाहीत. त्याच्यानंतर तिच्या पाठीतला बाक कसा आहे, तिची कासेची ठेवण कशी आहे, तिची कास बेंबीपर्यंत गेली आहे का, तिची सडांची ठेवण कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही निरीक्षण करतो आणि त्याच्यानं आम्ही म्हशीचं सॉर्टिंग करतो. सर आपल्या फार्म ब्रीडिंग व काम केलं जातं का? आम्ही स्वतः आमच्याकडं लागवडी आमच्या स्वतःचे 6 वळू आहेत आणि पुढे अजून 2 बारके वळू तयार, म्हणजे जे चालू प्रोसेसमध्ये राहायला ठेवायला लागतात आम्हाला. 6 वळू आमच्याकडे आता गोठ्यामध्ये आहेत. सर तर मला सांगा, आता ह्या ज्या म्हशी आहेत यांचं जे आजार व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं आपल्या फार्ममध्ये? आमच्याकडं प्रत्येक म्हशीचं दूध 2 टाईम नोंदलं जातं की प्रत्येक म्हशीने 5 लिटर 6 लिटर 8 लिटर काय दूध देते हे रेकॉर्ड असतं आमच्याकडं. जर का एखाद्या जनावरांनी दूध कमी दिलं तर ज्यावेळेस तो 6:30च्या पुढचा जो टाईम असतो सकाळी तुम्हाला सांगितलं जातं त्या पिरियडमध्ये त्या जनावरचं टेम्परेचर घेतलं जातं की ह्या जनावरांनी दूध कमी का दिलं, तर त्या टेम्परेचर आहे का दुसरं काय कारण झालं आहे का. कधी कधी असं होतं की बच्चा दूध पिऊन जातो सुटला, तर ते कारण आहे का नक्की टेम्परेचरमुळे ती मग ती पुढे ती कुट्टी खाते का नाही. तिचा पिळणारा जो भैया असतो तो पण त्याचा आम्हाला अपडेट देतो की बाबा तिचं दूध कमी दिलेलं आहे, तिने कुट्टी खात नाही. याचा अर्थ हे लक्षणं असतात की ती आजारी असण्याची. मग ती म्हैस आम्ही त्यावेळेस तळ्यामध्ये पाठवत नाही, तिला जागेवरच ठेवतो आणि तिचं टेम्परेचर घेऊन तिला हवी ती ट्रीटमेंट लगेच पुरवली जाते. तर सर जे शेतकरी इच्छुक आहेत व्यवसाय करण्यासाठी तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? ह्याच्यामध्ये 2 प्रकारे धंदा चालू करता येऊ शकतो की तुम्ही एकदम ताज्या म्हशी आणा आणि दूध काढायला आणि तुम्ही पुढे तुमची गिराईक असं असेल किंवा तुम्हाला प्रोसेसिंग करायचं असेल ते चालू करा. पण काही लोक ह्या पद्धतीने जातात, काही लोक भाकड जनावर आणतात, ते जरा थोडं स्वस्त पडतं, ते सांभाळणं आणि वेळेला जसं येईल तसं त्याचं दूध काढणं चालू करते. असे हे 2 पद्धती आहेत. त्यातलं कोणाला काय चॉईस आणि कसं आहे त्याचा लुकआउट वेगळा आहे प्रत्येकाचा. सर आता काय होतं, खूप लोक फार्म सुरू करतात आणि कालांतराने तो फार्म बंद पडतो, तर त्यावर काय सांगाल? लोकांना असं वाटतं की हा म्हैस घेतली आणि दूध काढलं आणि विकलं तर तो झाला विषय. जसं तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये 3 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. ती वेली कधी, ती लागवड झाली कधी आणि ती वेणार कधी, हे ह्याच्यातलं मेन सिक्रेट आहे. लोकांना नुसतं जोपर्यंत दूध आहे दूध काढणे आणि लागवड होणेच नाही हा विषय झाला की मग त्यांना मग प्रॉफिटेबिलिटी दिसतच नाही. ज्यावेळेस दूध आलं त्यात असं वाटतं की खूप पैसे आले आणि आता म्हैस सगळ्यात आता भाकड झालेली आहे, दूध तर काहीच नाही आणि गाभण पण नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक ह्या धंद्यामध्ये फेल होतात. हे मेंटेन केलं पाहिजे, तिला खाणं काय आहे, चारा काय आहे का, तो व्यवस्थित आहे का हे बघितलं गेलं पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये खूप लक्ष पाहिजे. धंदा हा लाईफस्टॉकचा धंदा आहे.
हे असं नाही आहे की बटन दाबलं आणि मशीनमधून दूध बाहेर पडते. ते चारा बिरा सगळं बघितलं तरच तो धंदा सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे जेणेकरून आपण ही दुधाची रिसायकलिंग मेंटेन करता आली पाहिजे. जसं तुम्हाला मगाशी मी बोललो की तुम्ही काही लोक ताजी जनावरं घेतात, पण ताजी जनावरांनंतर ते टप्प्याटप्प्यांनी व्हायला पाहिजेत, की भाकड जनावर घेतली की टप्प्याटप्प्याने कशी येणार आहे, तर तुमची सायकल तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये मेंटेन करता आली पाहिजे. आज आमचा गोठ्यामध्ये 400 जनावर असतील तर 250-250 जनावर पिळती असतात. म्हणजे 60 to 75% हा रेशो तुमचा मिल्किंग पाहिजे. 25% टू 30-40 पण कधी कधी होतो, तर तो त्या पिरियडमध्ये ड्राय पाहिजे, पण ते ड्राय म्हशी तुमच्या त्या पिरियडला कव्हर केले पाहिजेत. असं ते एक सायकल तुमच्या गोठ्याचं तुम्हाला ते बसवता आलं पाहिजे. तर सर आपला या फार्मचा महिन्याकाठीचा खर्च वगळता आपल्याला किती नफा शिल्लक राहतोय आता सध्या? आम्हाला लिटर मागे 15 रुपये कमीत कमी मार्जिन आम्ही पकडून चालतो. तेवढं आम्हाला मिळालंच पाहिजे, तेवढं मिळतं. आता सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्केटमध्ये डिमांड किंवा लोकांची दूध घ्यायची ताकद किंवा मिल्क प्रोडक्ट्स म्हणा किंवा दही म्हणा किंवा मिठाई, हे सगळ्यामध्ये खूप बरेचसे त्याला अडथळे आलेले आहेत लोकांना. त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आम्ही पण कमी केलेली आहे, कारण डिमांड मार्केटमध्ये कमी आहे. पण एक 10 रुपयापासून 15 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला पर लिटर मागे मार्जिन राहतं ह्या धंद्यामध्ये. जे आता सध्या बघायला गेलं तर आपल्या फार्मवर एक 1600 ते 1700 लिटर दूध निर्मिती होती. बरोबर. त्यामागे आपल्याला 15 रुपये लिटर मागे भेटतात. बरोबर. हो. तर म्हणजे आता तुमचं प्लॅनिंग आहे का यामध्ये डेव्हलप करायचं काही बाय प्रोडक्ट्समध्ये कसं आहे की बाय प्रोडक्ट्सचं एक परत वेगळं मार्केट आहे. ते मार्केट करून तुमची त्याची वसुली आहे. आता आज आम्ही दूध काढून पुण्यामध्ये स्वीट होम्सला देतो, तिथं आम्हाला बाजार चांगला पद्धतीने मिळतो. म्हणजे आम्ही प्रत्येक कस्टमरला की तुम्हाला 365 दिवस 1 जानेवारी ते 31 डिसेंबर तुम्हाला दूध किती हवं आहे ह्याचं त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट घेतो, आणि तेवढी आम्ही 365 दिवस विदाऊट फेल त्यांना सप्लाय करतो. मग तसं जर तुम्हाला चांगला बाजार मिळाला तर ते देखील चांगलं आहे, आणि तुम्ही जर बाय प्रोडक्ट्स केले तर अजून उत्तम आहे. पण हे 2 वेगळे विषय आहेत, कारण हा प्रिटी फुल ऑन धंदा आहे, आणि बाय प्रोडक्ट्स आणि ते करणं आणि त्याची विक्री करणं तो एक फुल ऑन बिझनेस आहे. मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे टीम कशी आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती एकटा माणूस असेल तर दोन्ही गोष्टी मॅनेज करणं अवघड विषय. हां, कधी मॅनेज होऊ शकतं जर का तुमचा गोठा पुणे किंवा शहरी भागात आहे आणि तुम्हाला लागूनच तुमच्या गोठ्याला लागूनच तुम्ही एखादं दुकान टाकू शकतो, तो विषय वेगळा आहे. आज आम्ही इथून एक 50-60 किलोमीटर दूध जाऊन विक्री करतो, त्याच्यासाठी तो आमच्यासाठी जरा अवघड विषय होतो. तर सर आता जे तरुण युवक आहेत किंवा जे लोक हे इच्छुक आहेत हा व्यवसाय करण्यासाठी, त्यांना काय सल्ला द्याल का तुम्ही? धंदामध्ये तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील. तुम्ही कोणाच्या जीवावरती, आई वडील भाऊ ह्यांच्या जीवावरती धंदा न करता स्वतःच्या जीवावरती धंदा करायचा. जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या, स्वतःच्या पायावर उभा राहा, तशी तुम्ही स्वतः जबाबदारी घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहून हा जर धंदा केला तर नक्कीच तुम्हाला त्यात यश येईल. हां, नक्की तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट लागतो, पण भाऊ धारा काढतोय मी इकडे गेलो असं केल्याने तो धंदा कधी सक्सेस नाही होऊ शकणार. तर सर तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा या म्हैस पालनातला अनुभव कसा आहे? आता जसं आमचं सांगितलं, आमची 4थी पिढी आहे ह्या व्यवसायामध्ये. माझं शिक्षण मी BE मेकॅनिकल केलं, त्याच्यानंतर बाहेर ऑस्ट्रेलियाला गेलो, आणि शेवटी मग मी एकटा असल्यामुळे परत ह्या आमच्या व्यवसायामध्ये फॅमिली बिझनेसमध्ये मी उतरलो. पण अनुभव म्हटलं तर मी लहानपणापासून आम्ही म्हैस बघणे, म्हशीचं दूध बघणे, सुट्टी लागली की गोठ्यावर जाणे, हे आम्ही लहानपणापासून करतोय. त्यामुळे आम्हाला त्यात एक ऑटोमॅटिक इंटरेस्ट किंवा रक्तात उतरणं असा विषय झालेला आहे आमच्यासाठी.